पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध 10 ठिकाणी क्रॉसफिट मल्टी जिम स्टेशन बसवणे. ओपन जिमचा विषयच नाही, हा क्रॉसफिट आहे. म्हणजे हा एक उपक्रम असा आहे, आपण गार्डन्समध्ये वॉकवे वगैरे करून झाल्यानंतर त्याची तुम्हाला बघायची असेल ते ओपन जिम फुटपाथवर लावला जातो. त्याने ह्या विषयावरती फुटपाथवरचे फोटो दाखवले, फुटपाथवरती दाखवले. ते बाबा वॉकिंगला जाता जाता माणूस थोडेसे जॉगिंग करता करता आपला व्यायाम करतो. पण हे जे क्रॉसफिट लावतोय आपण, ते क्रॉसफिट तुम्ही पण आमच्या पाठी चला. माझ्या कळंबोलीमध्ये लावलेत, पनवेलमध्ये लावलेत, खारघरमध्ये लावलेत. त्याचा उपभोग महिला, मुलं, ज्येष्ठ नागरिक सर्व काही करतात. त्याचा रिझल्ट बघितल्यानंतर हा विषय आणला आणि तो विषय आम्ही डायव्हर्ट करण्यासाठी, लोकांना संभ्रमात टाकण्यासाठी हा विषय विरोधी पक्ष घेतात. त्यांच्या बोलण्यावर तारतंत्र नसेल तर आम्ही त्याला काहीच करू शकत नाही. याच्यामध्ये एक 12,92,000ची एक जिम आहे. त्या अनुषंगाने क्वांटिटी तुम्हाला एक 10 ठिकाणी क्वांटिटी करतो. एक 1,30,00,000 असेल ते, 1,28,00,000. 1,28,00,000. हे जे जिम नवीन घेतात ते कुठे लावणार, म्हणजे आता आपण हा प्रस्तावाला मान्यता दिली. जे प्रभागातली नगरसेवक आहेत, ज्या ठिकाणी गार्डन्स आहेत, जिथे जिथे त्यांना आवश्यकता आहे त्यांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना देऊ. गार्डन्स ठिकाणी लावणार का जे फुटपाथ आहे? नाही, फुटपाथवरती नाही. मोठी वस्तू आहे ही गार्डनसाठी. जिथं पाथवे बनवलाय, जॉगिंग ट्रॅक बनवलाय, त्या ठिकाणी आपण गार्डन पण विकसित केले चांगल्या ठिकाणी. म्हणून हा प्रस्ताव आपण जागा ठरवल्यात कुठे? नाही, जागा ठरवल्यात, पण तरी पण त्याच्या व्यतिरिक्त प्रशासनाने ज्या जागा ठरवल्यात त्या जर मान्य नसतील आमच्या नगरसेवकांना, तर नगरसेवकांच्या मागणीनुसार आपण तिथे लावू. कर्नाळा स्पोर्ट्सच्या इथे पण बाजूलाच, रोडच्या बाजूला जिम आहे. त्या ओपन जिम त्या निधीमधून त्या फक्त फुटपाथवरती बसवले, तेच फोटो ते व्हायरल करतात. आणि आमचे माननीय नगरसेवक परेशजी ठाकूर साहेबांनी आदेश दिलाय का 1 मे पासून 10 मे पर्यंत जिथे जिथे आपण ओपन जिम लावले त्याचा सर्वे करून त्या ठिकाणी आपण जिथे तुटले असेल ते रिपेअरिंग करू घेऊ. त्यांचं म्हणणं असं पण आहे जिथे ऑलरेडी ओपन जिम साठी सामान आहे तो तसाच पडलेला आहे, तरी सुद्धा इतका खटाटोप कशासाठी आहे? नाही, हे विषयच नाही ना. खटाटोप, फुटपाथ वेगळा, गार्डन्स वेगळे, प्रत्येक ठिकाणी पब्लिक वेगळी आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने सर्वे केल्याशिवाय कुठे पण पैसे पब्लिकचा घालवणार नाही. त्याचा तारतम्य या विषयाला मंजुरी दिली. जागा ठरवलेत नाही ठरवले? जागा तुम्हाला तेच सांगितलं मॅडम, का जागा आपण प्रशासनाने ठरवलेलं आहे. परंतु जर आमच्या नगरसेवकांना वाटले इथं ना इथे पाहिजे, तर आजकाल आता नगरसेवकांचा हक्क आहे. त्यामुळे आम्ही नगरसेवकांना सांगितले, अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा जिथे जागेचा सर्वे करून त्या ठिकाणी आपण बसवणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.